खेळी ज्यामध्ये 3 षटकार ठोकले आणि 4 चौकार त्याच्या बॅटमधून आले. 36 धावा त्याने उभारल्या आणि तो बली बॉय ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर आज दोन ठिकाणी स्पर्धा खेळतात. दोन्ही स्पर्धांमध्ये ते विजयी झालेले आहेत. चांगली कामगिरी काकडवाल संघ देखील करतो. शुभेच्छा असतील पुढच्या सामन्यासाठी. आणि आता ते लगेच इथून मांगरूळ या गावामध्ये जातील. ते देखील त्यांची मॅच आहे, त्यासाठी देखील शुभेच्छा असतील. मैदानाच्या आतमध्ये उतरलाय तो पागड्याचा पाडा संघ. नेतृत्व करतात या संघाचे रुपेशजी भगत. आणि दुसऱ्या बाजूला अमोल आणि सागरची महत्त्वपूर्ण भूमिका जेव्हा संघ मैदानाच्या आतमध्ये असतो. अगोदरच्या सामन्यामध्ये देखील खूप चांगला परफॉर्मन्स या दोघांनी केला. आणि यंगस्टर आहे सर्व. एका बाजूला जर आपण बघितले रुपेशजी भगत हे सिनियर या संघामध्ये, आणि त्यानंतर सर्व यंगस्टर पाहायला मिळतात. एक चांगला संघ पागड्याचा पाडा, त्यांच्या विरोधात नारेन. दोन्ही संघ एकाच विभागातील आहेत. दोन्ही संघांना एकमेकांचे डावपेच माहीत आहेत, प्लस पॉईंट वीक पॉईंट्स माहिती आहेत. एक चांगल्या सामन्याची अपेक्षा आमच्या प्रेक्षकांना आहे आणि नक्कीच दोन्ही संघांना आम्ही शुभेच्छा देतो. आणि जशी या सामन्याला सुरुवात होती आहे, ऐकूयात आपण पुन्हा एकदा येत आहेत व्हॉइस ऑफ भोपर आणि त्यांच्या माध्यमातून नेहमीच यंगस्टर समालोचकांना काहीतरी शिकण्यासारखं असं मार्गदर्शन जे करत असतात, मोटिवेट जे करत असतात. येत आहेत विनोदजी पाटील सर. धन्यवाद. धन्यवाद के के. पंतंत्र शर्यत सामना सुरू होते. पागडाचा पाडा वर्सेस नारेन अशी ही च्या दिवसातील लढत क्रमांक 6वी, म्हणजे ही उपांत्य फेरीची लढत आपण पाहत आहेत. एक संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल झाला आहे, तो गावदेवी काकडवाल. त्यांनी जुनी डोंबिवली संघाला पराभूत केलं आहे. आणि आता पागड्याचा पाडा आणि नारेनमध्ये हा सामना सुरू होतोय. स्ट्राईकला भरत आणि विकेश. ओ हा चेंडू फुल लेंथ होता. नोचा इशारा पंचांचा. वेस्ट हाईट आपण पाहतायत, कमरेच्या वर होता. शरीर भेदी हा चेंडू. पंचांनी येथे नक्कीच गोलंदाजाला वॉर्न केला असणार, कारण दुसरा जर अशा प्रकारचा चेंडू जर बीमर आला तर गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नियम आहे, कुठलाही गोलंदाज जाणून बुजून अशा प्रकारचं कृत्य करत नसतो. ब्रेटलीने अशाच प्रकारचा बीमर सचिनच्या दिशेने फेकला होता, पण त्यानंतर त्याने त्याची माफीही मागितली होती. ओ यॉर्कर, बीमर नंतर यॉर्कर, काय कमबॅक. अपील झाले, लाऊड अपील, पण अपील पंचांनी सांगितलं की फ्रीट आहे आणि फ्रीटवरती फलंदाज धावचित बाद होऊ शकतो. हँडल द बॉल आउट होऊ शकतो. हिट द ट्वाईस आउट होऊ शकतो, किंवा त्याने क्षेत्ररक्षणात जर अडथळा निर्माण केला तर आउट होऊ शकतो. आणि इथे आपण पाहिलं जरा अत्यंत चांगलं कमबॅक. हो पुन्हा एकदा. आता मात्र प्लम सापडलेत. भरतला मात्र इथे अचंबित केले, संभ्रमात टाकला. पहिला चेंडू बीमर फेकला अगदी शरीराच्या दिशेने, आणि तिथून मात्र भारत पूर्णपणे बॅकफुटवर गेला. त्याच्यावरती दडपण आलं आणि सलग 2 चेंडू. हे यॉर्कर पद्धतीचं काय भन्नाट वेग आहे. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. बॉलिंग मार्कवर अमोल फराड. वॉट बॉलिंग. एक अष्टपैलू खेळाडू का असतो, एक क्वालिटी अष्टपैलू खेळाडू कशा प्रकारचा असावा, याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमोल फराड. भन्नाट वेग, वेगा बरोबर भेदकता, अचूकता.
पहिला चेंडू नियंत्रण नव्हतं, अनियंत्रित होता, पण त्यानंतर पंचांनी ऑन केल्यानंतर वेग कायम ठेवला. पण टप्पा आपण पाहिला तर खोलवर टप्पा आपण पाहिला. दोन्ही चेंडू यॉर्कर पद्धतीचं, ज्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं क्रिकेटच्या भाषेमध्ये, या ब्रह्मास्त्राचा वापर अमोलने केला आणि भरतला दाखवलाय तंबूचा रस्ता. नवीन फलंदाज येत आहेत, अमर प्रेमनाथ येत आहेत. प्रेमनाथ हजारी, भरपूर वर्षाचा अनुभव, एक जबरदस्त बॅटल अमोल आणि प्रेमनाथ मध्ये पाहायला मिळेल. हो मिस्टायमिंग, पण नशीब बलवत्तर होतं. सुदैवाने हा चेंडू नो मॅच लँड मध्ये लँड होतोय, अन्यथा प्रेमनाथलाही इथे परतावं लागलं असतं. काय गोलंदाजी आहे, प्रचंड प्रचंड महाप्रचंड वेग आणि वेगावर स्वार होऊन ही गोलंदाजी केली जाते मैदानावरती. अमोल फराट. हो पुन्हा एकदा यॉर्कर, अत्यंत भेद गोलंदाजी, तिखट मारा. फलंदाजांना इथे संभ्रमात टाकलेले, शांत ठेवलेले. धावसंख्या फक्त धावफलकावरती 3 आहे. काय गोलंदाजी केली अमोलने. अजूनही या षटकातील चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू आपण पूल करतायत, चेंडू जातोय वाईडिश मिडॉनच्या दिशेने आणि या दरम्यान एकच धाव. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 4 धावा. या षटकातील एकूण चेंडू संपन्न झाल्यात 5. पहिला चेंडू न होता, त्यानंतर एक डॉट चेंडू आपण पाहिला आणि तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज LBW झाले, लेग बिफोर विकेट. पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस मिडॉनला खराब क्षेत्ररक्षण, 2 धावा. अमोल निराश आहेत कारण खराब क्षेत्ररक्षण तिथे झालंय आणि अशा प्रकारे आपण पाहिला तर एक यशस्वी षटकाची होते समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 6 धावा. फक्त 6 धावा दिलेल्या आहेत आणि 4 षटकांची लढत आहे. एक गडी बाद केलेला आहे. बघूया 3 षटक कशा प्रकारे खेळतील. टॉस जिंकून पागड्याचा पाडा संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. स्वर्गीय शालिक बुवा स्मृती चषक 2021 आपण पाहतायत. आईगावदी क्रिकेट संघ खोणी आयोजित आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस. 2 दिवसीय क्रिकेटची ही स्पर्धा. कुणाल ठोंबरे यांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी, प्रचंड मेहनत ते घेत आहेत या स्पर्धेसाठी. यश ठोंबरेचे कौतुक करायला हवं. यश ठोंबरे संध्याकाळच्या सत्रात वडापावचा आस्वाद घेत असताना आणि त्यांची बॅटिंग खूप चांगली आहे. जेव्हा दुपारच्या लंचला ते बसले, जबरदस्त स्कोर त्यांचा होता. धावसंख्या धावफलकावरती 6. हा चेंडू देखील वेगवान, बॉलिंग मार्कवर सागर अमोल या संघाचे खरं तरी 2 पिलर आहेत, हे 2 स्तंभ आहेत आणि या दोघांनी मागच्या सामन्यात काय जबरदस्त भागीदारी असली. 67 धावांची भागीदारी नाबाद करायच्या होत्या त्यांना 64, पण चौकार आला आणि ती भागीदारी 67 धावांची झाली होती. हो आप ट्रॅकर आहे, चेंडू हवेत, झेल होईल का. हो झेल टिपला गेलाय, परतावा लागेल प्रेमनाथला. आणखीन एक जबरदस्त धक्का मैदानावरती लागतोय नारेन संघाला. धावसंख्या धावफलकावरती आहे ती फक्त 6. टॉस जिंकला आणि का फिल्डिंग घेतली याचं उत्तर पहिल्या षटकात तुम्हाला मिळालं आणि या षटकात देखील जबरदस्त सुरुवात सागर फराडच्या माध्यमातून. आता इथून या संघाला कोण सावरेल, कोणता फलंदाज या मैदानावरती या नारेन संघाला एक मोठी धावसंख्या उभी करून देईल, हा प्रश्न आता इथे उपस्थित झाला आहे. मैदानावरती अमर पाटील येत आहेत. नॉन स्ट्रायकिंगला अमरला खेळावं लागेल, संघ अडचणीत सापडलाय. हो पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी,
अत्यंत वेगवान, वेगाबरोबर अत्यंत चांगली लाईन अँड लेंथ तुम्ही पाहतायत. म्हणजे या सामन्यामध्ये आपल्याला चांगली बॉलिंग पाहायला मिळते. मागच्या सामन्यात काकडवाच्या फलंदाजांनी काय बॅटिंग केली आणि आजच्या दिवसामध्ये आपण भरपूर धावसंख्या पाहिली, पण संध्याकाळच्या सत्रात ही खेळपट्टी जणू काय गोलंदाजांना मदत करते. रिव्हर्स खेळताय, चांगला फटका, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते गजानन काळोखे. वॉटर फिल्डिंग, पुराणा चावल, भरपूर वर्षाचा अनुभव. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. अनुभवाची सावली तीच विद्येची माऊली असं म्हटलं जातं. जगात जे अनुभव शिकवतं ते कधीच कुठल्या शाळेत आणि कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही. असे गजानन काळोखे काय फिल्डिंग करतायत. हो, यावेळेस मात्र ब्लॉक शॉट खेळण्यास प्रवृत्त केलं, डिफेन्स करण्यास प्रवृत्त केलं. पडल्यानंतर चेंडू थोडासा आत आला आणि अशा प्रकारे हा डॉट चेंडूचे पर्सेंटेज वाढत आहेत. अमरने मात्र इथे संयमी खेळ दाखवण्याचा प्रयत्न केलाय. फॉर द विकेट. हा चेंडू पुन्हा एकदा टॉस केला होता, रायझिंग डिलिव्हरी होती पॉईंटच्या दिशेने. गजानन काळोखे यांची मी प्रशंसा जास्त केली की काय, आणि इथेही चूक झाली, पण त्यानंतर त्यांनी सेकंड अटेम्प्टमध्ये चेंडू कव्हर केलाय. षटक संपलंय दुसरं. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 8. पहिल्या षटकात 6 आल्या होत्या, या षटकात फक्त 2 धावा. आधी बॅटिंगमध्ये भागीदारी केली, आता बॉलिंगमधली भागीदारी बघा. फक्त 8 धावा दिल्या दोघांनी मिळून आणि दोघांनी एक गडी बाद केलेला आहे. आणि 2 फलंदाज या संघाचे खरं तर भारत आणि प्रेमला बाद केले आणि आता फक्त 2 षटकं शिल्लक आहेत. इथून काय चर्चा केली असेल. अमर सोबत फलंदाज आपण पाहतोय, दुसरे आहेत विकेश. दोघांमध्ये चर्चा झालेली आहे, त्यांना ठाऊक आहे आता संयम राखून चालणार नाही, दबावाला झुगारावं लागेल. 12 चेंडूत आपल्याला इथून एक मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न जरूर करावा लागेल, कारण समोर अत्यंत लयमध्ये खेळत असलेला संघ तुम्ही पाहतायत. पागड्याचा पाडा षटक क्रमांक 3 घेऊन येत आहेत सोमनाथ फराड. त्या फराड परिवारातील आणखीन एक गोलंदाज खेळाडू. हा चेंडू दिशाहीन होता, ऑफस्टंपच्या बाहेर. नियम क्रमांक 25 नुसार हा चेंडू वाईड आहे. क्रिकेटमध्ये एकूण 42 नियम त्यांचं संशोधन 1788 मध्ये मेरी लिबॉन क्रिकेट क्लब लॉर्ड्स येथे या नियमांचं संशोधन झालं आणि पहिले 42 नियम क्रिकेटमध्ये आलेत. वाईटचा इशारा. फिल्डिंगमध्ये थोडी चूक. 1+1 2 धावा मिळतील. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतायत यावेळेस गोलंदाज आहेत सोमनाथ काय करतोय. 2 षटकं काय जबरदस्त राहिली, पण ही 2 षटकं, या 2 षटकांना या मेहनतीला फळ मिळणार की अमोलने 6 धावा दिल्या, त्यानंतर सागरने 2 धावा दिल्या, पण सोमनाथने जर खराब गोलंदाजी केली त्या दोघांनी केलेल्या मेहनतीवरती पाणी ओतलं जाईल. हो, पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. सलग 3 चेंडू वाईट फेकण्याचा हा एक विक्रम प्रस्थापित झालाय. खराब गोलंदाजी होते. 2 षटकात 8 धावा. खरं तर इथे एक संकटमोचकाची गरज आहे नारायण संघाला, पण तो संकटमोचक हा पागड्याचा पाडा संघाचा गोलंदाज बनतोय की काय, कारण 3रं षटक सुरू झाले. सलग 3 चेंडू त्याने वाईट फेकलेले आहेत आणि 4 धावा दिल्यात. एकही चेंडू आतापर्यंत फेकला नाही. याचा फायदा नारायण संघाने उचलायला हवा. मात्र बघूया, फुलटॉस चेंडू स्टेप आउटून खेळतायत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक फार वेगाने प्रत्येक फराड आहेत. लॉंग ऑफला 1 धावे दरम्यान पूर्ण करतायत. 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. 3रं षटक प्रगतीपथावरती. सर्वांचं लक्ष वेधून घेणारा हा सामना. हो, हवेत खेळताय. झेलची शक्यता नाकारता येणार नाही. अमोल होते, चूक झाली होती, पण सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय अमर पाटील आणि मैदानावरती 3ऱ्या विकेटचं पतन होतंय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 13 धावा. 13 या धावसंख्येवरती 3रा धक्का लागतोय नारायण संघाला.
कमबॅक करताना गोलंदाज आपण पाहतात यावेळेस सोमनाथ फराड. पहिले 3 चेंडू वाईड होते आणि या वाईड चेंडूवरती एक धाव बाईच्या स्वरूपातही आली होती. म्हणजे 0 चेंडूमध्ये 4 धावा त्याने दिल्या होत्या. हो स्वीप करतायत. व्हॉट अ शॉट. काय रचनात्मक, काय इम्प्रोव्हायझेशन होतं. आत्मविश्वासाने भरलेला फटका. फलंदाज आहेत स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतायत विकेश जे सलामीला आले होते आणि आता मात्र गॅप शोधण्यामध्ये त्यांना यश येत आहे. कारण बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक होता. अगदी त्याच्या बाजूने वेगाचा वापर केलाय. सोमनाथच्या वेगाला इथे फक्त बुद्धीचा वापर करत असताना दिशा दिली आणि आता मात्र जिथे स्ट्रोक खेळले होते तिथे मात्र एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतोय. डीप कव्हरला हात आणले. हो यावेळेस मात्र जिथून क्षेत्ररक्षक काढला होता तिथेच पाठवलाय चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. अत्यंत सुंदर, विस्मयकारक, विलोभनीय एक नेत्र दीपक हा चौकार येतोय फलंदाज विकेशच्या बॅट मधून. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 21 धावा. चांगली बॅटिंग होते. षटक नारायण संघासाठी अत्यंत चांगलं. पहिल्या 2 षटकात 8 होते आणि नंतर आता 13 धावा या षटकात आतापर्यंत खर्च केल्यात. सोमनाथ फराडने अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. राऊंड द विकेट. हा चेंडू रिव्हर्स खेळतायत. आणखीन एक रचनात्मक हा स्विच हिट तुम्ही पाहताय. काय जबरदस्त फटका आहे. बघताना हा फटका अत्यंत सुंदर वाटतो पण इतकाच आत्मघाती फटका म्हटलं जातं. चले तो दुश्मन की गर्दन कट जाए वरना खुद की गर्दन कट जाए असा हा फटका. 1987चा विश्वचषक याच फटक्याने इंग्लंडने गमावला होता. इंग्लंडचे संघनायक सामना जिंकून देणारच असं वाटलं होतं आणि त्यांना दुर्बुद्धी आठवली रिव्हर्सची आणि यष्टीरक्षकाने झेल टिपला आणि त्यानंतर इंग्लंडला भरपूर वर्ष प्रतीक्षा करावी लागली वर्ल्ड कपसाठी. इथे मात्र विकेश 4 चेंडू 4 चौकार लगावतोय. काय जबरदस्त बॅटिंग झालेली आहे. म्हणजे 2 षटकात मी म्हटलं होतं 8 धावा दिल्या होत्या आणि आता एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 29 म्हणजे 21 धावा दिलेल्या आहेत. आणि या सोमनाथ फराडने मात्र अमोल आणि सागरने केलेल्या मेहनतीवरती पाणी ओतलेलं आहे. म्हणजे 2 षटका धावांची गती 4.00 होती आणि या षटकाच्या अखेरीस आपण पाहिलं 29 धावा म्हणजे धावांची गती आहे 9.66 प्रति षटका मागे. काय कमबॅक आहे. हा कमबॅक खरं तर सोमनाथ फराडनेच करून दिलाय की काय. कारण सुरुवातीचे 3 चेंडू वाईट फेकले आणि अंतिम 4 चेंडूवरती आपण पाहिलं तर 4 चौकार विकेशने लगावले आणि विकेशने जणू काय आपल्या संघ सहकार्यानं दाखवून दिलंय की फलंदाजी मधली सहजता कशी असावी. त्याने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. त्याचा पहिला चौकार आपण पाहिला तर लॉंग लेगच्या दिशेने आला. दुसरा कव्हर ड्राईव्ह आपण पाहिला. त्यानंतर आपण स्विच हिट पाहिला. अत्यंत चांगली बॅटिंग या मैदानावरती करत असताना विकेश 29 धावा कमबॅक केले. आता या षटकात आणखीन 10-15 धावा आल्या तर एक फायटिंग टोटल नारायण संघ या मैदानावरती नक्कीच ही धावसंख्या धावफलकावरती लावेल. हो हवेत आहे मिस टायमिंग झेलची शक्यता. एक सोपा झेल ड्रॉप केलं क्षेत्ररक्षक सार्थकने मात्र निरर्थक इथे क्षेत्ररक्षण दाखवलेलं आहे. नावाप्रमाणे सार्थकला इथे चांगलं क्षेत्ररक्षण करता आलं नाही. एक सोपा झेल कुठेतरी सरावाचा अभाव, अनुभवाचा अभाव, आत्मविश्वासाचा अभाव आपण पाहिला. एक सोपा झेल होता. हो 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 यावेळेस विकेशने केलाय घणाघाती प्रहार पण झेल टिपला गेलाय. सागर फराडने तिथे झेल टिपलाय. परतावा लागेल विकेशला मैदानाच्या बाहेर आणि हा लागतोय 4था धक्का मैदानावरती आपण पाहतायत नारायण या संघाला. नवीन फलंदाज समीर हजारी जात असताना विकेशने एका बाजूने खूप चांगल्या पद्धतीने झुंज दिली आणि विकेशने बाद होण्याआधी केल्यात एकूण धावा. आमचे स्कोरर आम्हाला सांगतील विकेशचा इंडिव्हिज्युअल स्कोअर. विकेशने एकूण धावा 19 धावा केल्यात. वॉट बॅटिंग. सलग 4 चौकार त्यामध्ये सामील आहेत.
काल 8 चौकार मारण्याचा विक्रम खाडीच्या मैदानावरती निलेश म्हात्रे यांनी केला. हो हो क्लीन बोल्ड परतावा लागेल फलंदाजाला. आणखीन एक धक्का 5वा गडी बाद होतोय नारायण संघाचा. सूरज बाद झालेत आणि आता या षटकात पुन्हा एकदा पागडाचा पाडा संघ कमबॅक करत असताना मागचं षटक अत्यंत वाईट राहिलं पागडाचा पाडा संघासाठी. पण आता या षटकामध्ये बॉलिंग मार्कवर आहेत प्रतीक फराड. या संघात तुम्हाला सगळे जवळजवळ फराड पाहायला मिळतील. रुपेश भगत हे या संघाचे संघ नायक आहेत. प्रतीक पुन्हा एकदा हा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा वाईटचा इशारा ते पंचांचा. 1+1 बायच्या रूपाने ही एक धाव येथे. धावसंख्या धावफल करते आपण पाहतायत 32 धावा. या चुका टाळाव्या लागतील अंतिम षटकामध्ये गोलंदाज प्रतीकला. कारण मागच्या षटकात ज्या चुका झाल्यात त्या चुकांची जर पुनरावृत्ती झाली तर मात्र इथून नारायण संघ एक फायटिंग टोटल उभी करेल. स्क्वेअरच्या दिशेने खेळतायत. इथे चेंडू पहिल्या डापात उचललाय. थ्रो मात्र 1 बाउन्स या ठिकाणी जातोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत आणि 2 धावेने धावसंख्या नारायण संघाची जाऊन पोचले 34च्या घरात. या षटकातील चेंडू शिल्लक आहेत एकूण 2. 2 टू गो. बघूया 2 चेंडूमध्ये काय घडते. 34-40च्या पुढे गेले तर या सामन्यात थोडीशी रंगत आपण नक्कीच पाहू शकाल. हो 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 गणागाती प्रहार लॉंग ऑन सीमारेषेच्या पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. वॉट अ शॉट. 40 धावा. काय जबरदस्त टायमिंग होता. मयूरच्या बॅट मधून येतोय हा षटकार. समीरच्या बॅट मधून. हो आणखीन एक धमाका. हा जबरदस्त तडाखा. हो तिथे काय घडतंय. चान्स होती. झेलची जरी नसली तरी चेंडूला आत ढकलण्याची संधी होती आणि हा षटकार येतोय. आणि हा षटकार कधी पागडाच्या पाडा संघाला जड जाऊ शकतो. आणि या षटकाने 46 धावा. मयूरच्या चेहऱ्यावरती समीरच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळतोय. समाधान खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी फिनिश केला. कारण वेळेवर जो उभा राहतो तोच खरा खेळाडू असं म्हणतात. आणि इथे संघ अडचणीत असताना विकेशने खूप चांगली बॅटिंग केली आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने फिनिश केलं समीरने. आणि संघ जाऊन पोहोचलाय 46 धावांवर. पहिल्या 2 षटकात होत्या 8 आणि नंतरच्या 2 षटकात आल्या तब्बल 38 धावा. म्हणजे या 2 गोलंदाजांनी शेवटच्या खरोखर खराब गोलंदाजी केली आणि हे 2 गोलंदाज मेहरबान झाले नारायण संघावरती. आणि या दोघांनी मिळून 38 धावा खर्च केल्यात. आणि आता इथून 47 धावा कराव्या लागतील पागडाचा पाडा या संघाला. 24 चेंडूमध्ये 47 लक्ष आता पूर्ण करायचं आहे. अंतिम चेंडूवरती षटकार वाचवता आला असता. झेलही पकडता आला असता. पण तिथे कुठेतरी मनामध्ये द्विधा मनस्थिती निर्माण झाली. थोडंसं कन्फ्युजन निर्माण झालं. त्यांना असं वाटलं की मी सीमारेषेच्या बाहेर जाईन की काय. पण त्यांनी हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन त्याला स्पर्श केला. आणि अशा प्रकारे हा षटकार नक्कीच खूप मागात पडू शकतो पागडाचा पाडा संघाला. बघूया 47चं लक्ष. आपण कॉमेडी बॉक्समध्ये या ठिकाणी परिवर्तन करूया. इन्व्हाइट करूया या ठिकाणी मायक्रोफोनवरती आमचे साथी समालोचक. एक रायझिंग स्टार फार कमी वयामध्ये ज्यांनी समालोचन क्षेत्रामध्ये एक गरुड झेप घेतली असे आमचे लाडके करण खान उर्फ के यांना ऐकूया द्वितीय सत्रामध्ये. धन्यवाद.
थँक्यू विनोदजी पाटील सर. सामन्याला होते सुरुवात. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गावदेव क्रिकेट संघ खोडे आयोजित स्वर्गीय शालिक बुवा स्मृती चषकामध्ये. फुलर लेंथ होता. भोवऱ्यासारखा घरंगळतोय चेंडू. पॉईंटच्या दरम्यान पाहायला मिळाला. एक गिरकी गेट चेंडू जमिनी समांतर गेला. सिंगलने या धावफलकाचा देखील शेगण्याचा झाला. आणि दुसऱ्या डावाची सुरुवात झाली. लक्ष आहे ज्या ठिकाणी 47चं 47 धावसंख्येचं. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग कार्डकडे जाऊया आपण. विकेशने चांगली बॅटिंग केली. 19चं योगदान दिलं. आणि शेवटला 2 षटकार समीर हजारी. डावाला उभारी देण्याचं त्याने काम केलं. 46 वरती मजल मारली ती नारेनने. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. अगोदर अमोल प्रयत्नामध्ये होते परंतु चांगला कॉल आला तो सागरचा. जेव्हा जेव्हा नॉन स्ट्रायक एंडचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला येत असतो डाऊन द ग्राउंड चेंडू जातो. स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजानं कॉल देणं गरजेचं असतं. तेच केलं सागरने या ठिकाणी. षटक पहिलं प्रगतीपथावर आहे. गोलंदाज ओमकार. पिच होता. हवेमध्ये खेळलेत. एक्स्ट्रा कव्हरला गॅप आहे. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करता टप्पा पडला आणि सेकंड बाउन्स वरती कव्हर करण्याचा प्रयत्न आतमध्ये ढकललाय त्याने चेंडूला. बॅकिंगसाठी क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. उचलून फेक तोपर्यंत मिळतात 3. गुड रनिंग. एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू गेला होता. पॉवर प्ले सुरू आहे या ठिकाणी. ऑफस्टंपच्या थोडा बाहेर चेंडू जागा मिळाली आणि एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून ते खेळले होते हवेमध्ये. इनसाइड आउट. धावफलक आपण बघतोय 4 या आकड्यावरती. लक्ष असताना 47चं. 11च्या वरचं आस्किंग रन रेट आहे या ठिकाणी बॅटिंग करत असताना. आखू टप्प्याचा चेंडू ऑन साइड वळला. स्क्वेअर लेगला मोठी गॅप आहे. टप्पा पडला. सेकंड बाउन्स वरती चेंडू सीमा पार. चौकार. पावर प्ले सुरू आहे. आखू टप्प्याचा चेंडू आला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता. मोठी गॅप होती आणि स्क्वेअर लेग मधून हा चेंडू गेला तो सीमा रेषेच्या बाहेर. अमोल फराड आणि सागर फराड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. या संघाची महत्वाची खऱ्या अर्थानं ही जोडी आहे. दोन्ही फलंदाज आहेत. पहिल्या सामन्यामध्ये देखील भरपूर चांगला खेळ त्यांचा राहिला होता आणि नाबाद दोघांनीही तो सामना विजयी केला होता. आणि या सामन्यामध्ये तीच अपेक्षा असेल. ओमकार पिच होता. लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे परंतु कॉन्फिडन्स काय असेल अमोल फराडचा. लॉंग ऑफ सीमा रेषा पार. क्षेत्ररक्षकाला अपयश. त्याच्या हाताला चाटून चेंडू सीमा पार जातोय. षटकार. अमोल याच क्रीडांगणावरती सराव करत असतात. ही माहिती देखील आता मला मिळते आहे. आणि या क्रीडांगणाच्या भौगोलिक परिस्थितीबाबत त्याला भरपूर जाण आहे. आणि नेहमीच आपण बघितलं तर तो खेळत असतो. त्या कारणास्तव या गोष्टी त्याच्या बाबतीत त्याला माहीत आहेत. आणि लॉंग ऑफला चेंडू येतोय तो सीमारेषेच्या बाहेर. भौगोलिक परिस्थिती अर्थातच डाऊन दी ग्राउंड कुठेतरी बाउंड्रीज जवळ असावा. नवसाकीला डायरेक्टची संधी असेल. यस हिट झालंय परंतु फलंदाज पोहोचला. गुड रनिंग. रिस्की सिंगल होती. सिंगल कंप्लीट झाली. जीवाच्या आकांताने धावला. त्याच्या जर्सीवरती 1 रन आणि त्याच वेगाने एक सिंगल देखील त्याने कंप्लीट केलेली आहे. षटक पहिलं संपन्न. धावफलकावरती 15. नो लॉस. नाबाद. सुरुवात चांगली आहे या ठिकाणी. कारण जे आस्किंग रन रेट आहे ते मेंटेन करत असताना आपण बघतोय दोन्ही सलामीवीरांना ॲज ओपनर सागर फराड आणि अमोल फराड टीम पागड्याच्या पाडासाठी. थर्ड अंपायर. धावसंख्या 15. पंधरा धावा झालेल्या धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपत. ओमकार पाटीलचं पहिलं षटक ज्यामध्ये 1 चौकार 1 षटकार 2 सिंगल 1 डॉट 1 तिहेरी धाव. सुरुवात चांगली केली अमोलने. अमोलच्या बॅटमधून 1 चौकार 1 षटकार आला. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज विकेश.
विकेश हजारे. स्ट्रायकिंग अमोल फराड आहे. क्षेत्ररक्षणामध्ये आता 5 क्षेत्ररक्षक सीमांचं रक्षण करत असताना डीपमध्ये स्वीपर कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, काऊ कॉर्नरच्या दरम्यान क्षेत्ररक्षक सरकतो आणि क्षेत्ररक्षक आहे तो स्क्वेअर लेगला. 15 आतापर्यंत पहिला षटक गुण विकेश हजारी. हवेमध्ये मिस टायमिंग, लिडिंग एज, फॉलो थ्रो मध्ये झेलची संधी असेल, झेल टिपलाय तो गोलंदाज विकेशने. विकेटचं पतन, त्याला पहिल्या चेंडूवरती पहिले यश. मोठा धक्का पागळ्याचा पाडा या संघाला. मोल फराड बाद. चला नवीन फलंदाज आपण लवकरात लवकर जा कृपया करून. अमोल या ठिकाणी बाद झाला. या संघामध्ये जास्तीत जास्त यंगस्टर आहेत, त्या कारणास्तव कुठेतरी हे दोन्ही सिनियर प्लेयर आता मैदानाच्या आतमध्ये विचार करतात. विचार विनिमय चर्चासत्र आणि त्यानंतर एखाद्या आता फलंदाजाला इशारा जाईल आणि तो नंतर येईल तो 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये. अमोल बाद झाला. ही मोठी बाब होती नाऱ्हेंसाठी. ही विकेट महत्वाची होती, ती विकेट त्यांनी मिळवली. विकेशने पहिल्या सामन्यामध्ये देखील नाविन्यपूर्ण यश मिळवलं. गोलंदाजीमधून त्याने कौशल्य दाखवलं आणि या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती जसा आला बाद केलं त्याने अमोल फराडला. ऑन दी अप खेळायचा प्रयत्न होता. अमोल फराड याच क्रीडांगणावरती सराव करत असतात आणि या अगोदर जयेशने मला देखील म्हटलं की डाऊन दी ग्राउंड भरपूर सारे षटकार तो सरावाच्या दरम्यान या ठिकाणी ठोकतो. प्रयत्न तसाच होता. पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड त्याला मारायचं होतं, परंतु लिडिंग एज. बॅकफूट लावून कट करतात, गॅपमध्ये खेळतात, स्क्वेअर ऑफ द विकेट. दीपेश कवा पॉईंटला चेंडू चालला, उचलला चेंडूला फेक करतायत, परंतु तोपर्यंत मिळतील 2 धावा आणि 2 धावसंख्येने धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय सध्या 17 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सामन्यामध्ये आता समीकरण 20 धावसंख्येची अजूनही 30 धावसंख्येची माफ करा 30 धावसंख्येची अजूनही गरज. चेंडू शिल्लक आहे 16. 30 रिक्वायर्ड रिमेनिंग 16. 16 चेंडू 30 धावा. तर बिहाइंड द विकेट 3 क्षेत्ररक्षक आहेत आणि आता ऑनसाइडवरून एक क्षेत्ररक्षक अजूनही जातोय, तो शॉट कव्हरला. पॉइंट, शॉट कव्हर, थर्ड मॅन आणि फाईन लेग हे क्षेत्ररक्षणाचं जाळं विकेश हजारी. ओव्हर पिच होता, फ्रंट लेग पुढे आणलं होतं आणि कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग एंडला फेकी करतात. चांगला कॉल आता सागरचा येतोय, त्याला डेंजर एंडला पोहोचायचं होतं, थांबवलं त्याने फलंदाज मच्छिंद्रला. सिंगलने धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचले 18 वरती. 18 धावा धावफलकावरती. गोलंदाज विकेश हजारी. ओव्हर द विकेट. फुल टॉस होता, गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला मोठी गॅप आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे पोहोचले. सिंगल कंप्लीट. सेकंडचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंगला फेकी आणि फलंदाज पोहोचलाय. 1 शॉट. रन 1 मिळेल फक्त. अंपायर से दाखवता त्या ठिकाणी फलंदाजाला बॅट पूर्णपणे तुम्ही ग्राउंडिंग करणं गरजेचं आहे. इंटरनॅशनल मध्ये जर आपण बघितलं तर हवेमध्ये बॅट असली तरी चालेल, फक्त ती बॅट तुमची लाईनच्या आतमध्ये असली पाहिजे. ग्रामीणमध्ये आपल्याला बॅट ग्राउंडिंगच करावी लागते. धावफलक तुम्हाला पाहायला मिळाले 19 वरती. 1 रन फक्त या चेंडूवरती. 2 चेंडू अजूनही शिल्लक. विकेश हजारीच्या अगेन्स्ट फलंदाज मच्छिंद्र. हा खोटापाचा चेंडू होता, पंच करतात हवेमध्ये, गॅप शोधू शकले नाही आणि सुंदर झेल स्वीपर कव्हरच्या दरम्यान क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. समीर हजारेने हा टिपलाय झेल. फलंदाज मच्छिंद्र 19 वरती दुसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या बागड्याचा पाडा संघाला. एकोणीस वरती आता आपण बघितलं तर धावफलक जाऊन पोहोचलं आणि दुसऱ्या विकेटचं पतन. मच्छिंद्र या ठिकाणी बाद झालेले आहेत. सागरवरती आता मोठी जिम्मेदारी आहे. या सामन्यामध्ये त्याला ओझं सांभाळायचं आहे, धावसंख्येचं ओझं व्हायचं आहे. एकोणीस धावफलक झालेला आहे. धावफलकावरती 19 धावा आहेत. गडी बाद झालेले 2. मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती किरण आलाय,
परंतु मैदानाच्या आतमध्ये सागर फराड हे आशेचं किरण आहे ते बॅटिंग करणाऱ्या पागण्याचा पाडा संघासाठी. ऑप्शनच्या बाहेर अवे फ्रॉम द बॉडी भरपूर चांगला चेंडू पाहायला मिळाला. पदरालीत फुटवर्कचा अभाव या फटक्यासाठी जाणवला असेल तो आता नक्कीच या चेंडू नंतर फलंदाज सागर फराडला षटक संपन्न 2 धावा फलकावरती 19 षटक 2 संपल्यानंतर गडी देखील 2 बाद झालेले आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये गरज आहे ती 28 धावसंख्येची. 28 रिक्वायर्ड रिमेनिंग 12. बारामध्ये झालेले आहेत 19 अजूनही 19 झालेले आहेत. सो 28ची गरज आहे. 28 रिक्वायर्ड रिमेनिंग 12. 28 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक 12. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज मयूर मात्रे. फुलर लेंथ वेगवान पॉपिंग क्रीजचा वापर गोलंदाजाने केला. क्रीज मध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला आपण म्हणतो तो यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू गोलंदाज मयूर मात्रेचा किरणसाठी. मयूर अगोदरच्या सामनावीरचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू आहे. या सामन्यामध्ये त्याचं षटक देखील भरपूर महत्त्वाचं आहे. 11 मध्ये आता 28 बनवायचे आहेत. हा सामना अजूनही बॅलन्स आहे परंतु इथून मेहनत दोघांनाही करायची आहे. ऑन साईडला नक्कीच आता पूल करण्याचा प्रयत्न देखील फसतोय. टप्पा पडला आणि त्यानंतर बाहेरच्या बाजूने हा चेंडू कुठेतरी वळण घेत असताना पाहायला मिळाला. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. 10 मध्ये 28. 28 रिक्वायर्ड रिमेनिंग 10. ऑन साईडला 2 ऑन साईडला 3 आहेत. स्क्वेअर लेग मिड विकेट आणि लॉंग ऑन. तर लॉंग ऑफ आणि स्वीपर कव्हर सध्या. एक्स्ट्रा कव्हर पूर्णपणे खुलं आहे आणि सिली मिड ऑन लाईक क्षेत्ररक्षक ओमकार. फुलरले होता भोवऱ्यासारखा गरंगळता चेंडू बिहाइंड द विकेट चालला आहे आणि ज्या ठिकाणी येत आहे शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान फाईन लेगचे क्षेत्ररक्षक सिंगल फक्त धावा फलकावरती 20. 27ची गरज. चेंडू शिल्लक 9. सागर फराड 9 चेंडू मध्ये 27. 3 चेंडू देखील तितकेच महत्वाचे आणि या 3 चेंडूंमध्ये धावा सागर किती उभारेल. फुलर लेंथ होता बॅक टू दी बॉलर. ड्राईव्ह करता डीप मध्ये डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचले. उचलला चेंडूला फेक नॉट सेकंड होते. येस इट इज आउट. दुसरी रन कंप्लीट झाली नाही आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. 21 वरती तिसरा धक्का. किरण जे आमचे ऑपरेटर भरपूर खुश आहेत. जसे विकेट पडत आहेत त्याच्या चेहऱ्यावरती तुम्हाला क्विज धावा फुलकावर द्यात माफ करा. आणि आता या सामन्यामध्ये समीकरण 26 धावसंख्येची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत ते 8. सागर फराड मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे परंतु आता शांतपणे उभं राहून जमणार नाही.
8मध्ये 26ची गरज असताना त्याला आक्रमण करावं लागेल. चेंडूची चाच पडताळली त्या ठिकाणी करण्यात येते. काय निर्णय घेण्यात येईल. दुसरा चेंडू जर या ठिकाणी देण्यात आला तर तो असेल कमिटी चॉईस. चला, चेंडूची मागणी आता अंपायर कडून करण्यात येते आणि या ठिकाणी आता चेंडू देण्यात येईल. आमचे भूषण भरपूर मेहनत आहेत बघा या ठिकाणी. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जर तुम्ही बघितलं पुढच्या 2-3 सामन्यांच्या अगोदरच ते या ठिकाणी पूर्णपणे स्कोरबोर्ड आखून ठेवत आहेत. सो ॲक्टिव्ह आहेत भरपूर भूषण आणि जयेश सध्या तुम्हाला पाहायला मिळतात आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. आमच्या संवेद आहे स्कोररच्या भूमिकेमध्ये. धावा 21, चेंडू शिल्लक 8, 8मध्ये 26. फुल टॉस होता, स्लाइस करतात गॅपमध्ये. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू चालला वेगाने, आउटफील्ड फास्ट आहे त्या ठिकाणी आणि सीमा रेषा पार. चौकार. चौकार आणि धावफलक जाऊन पोहोचले ते 25 वरती. आज समालोचन कक्षामध्ये भरपूर कॉमेडी असं म्हणता येणार नाही, परंतु हास्य आज भरपूर आमच्या चेहऱ्यावरती देखील आहे. कारण आमचे MTCचे ऑपरेटर आहेत आज आमच्यासोबत आणि जेव्हा जेव्हा MTC आमच्यासोबत असते आमचा दिवस भरपूर चांगला जातो मित्रांनो. अक्षय म्हात्रे जे नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला हास्य पाहायला मिळेल आणि विनोदी व्यक्तिमत्व आहे. काही ना काही छोट्या छोट्या गोष्टींमधून ते विनोद निर्माण करत असतात. इनसाइड आउट आहे हा फटका. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक. सिंगल फक्त मिळते आणि या सिंगलने स्ट्राईक असेल ती सागरकडे. षटक संपन्न 3 षटकांमध्ये धावा झालेल्या धावफलकावरती त्या 47चं लक्ष. सो गरज आहे आता या सामन्यामध्ये 6 चेंडू आणि 21 धावसंख्येची. पहिल्या षटकामध्ये 15 ओमकारच्या, विकेशचं षटक दुसरं इकॉनॉमिकल 5 धावसंख्येला लगाम लावणार आणि मयूरचं षटक हे देखील इकॉनॉमिकल. 6मध्ये 21. सहामध्ये 21 धावसंख्येची गरज आहे. सागर फराडकडे स्ट्राईक तर नक्कीच आहे. निर्णायक षटकामध्ये गोलंदाज लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि मॅच जरी विजयी झाला तरी सागर फराडसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल ते म्हणजेच अक्षय म्हात्रे जे आमचे MTCचे ऑपरेटर आहेत सध्या. सागर देखील MTCचे फाउंडर आहेत. सो त्यांच्यासाठी त्यांच्या टीमकडून हे पारितोषिक लावण्यात येते अक्षय म्हात्रे यांच्याकडून. लागोपाठचे 3 षटकार मारले तरी इथे पारितोषिक 500. सामना विजयी झाला तरी 500. 6मध्ये 21 निर्णायक षटकामध्ये गोलंदाज विठ्ठल. हा टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपचा बाहेर. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. पहिला चेंडू वाईड आला. धावफलक जाऊन पोहोचलं ते म्हणजेच 27. स्वतः 20 धावसंख्येची गरज 6 चेंडूंमध्ये. गोलंदाज विठ्ठल ओव्हर द विकेट. हॅमेट केला एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून. डीप मध्ये चेंडू चालला. गॅप आहे. क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी अडवला चेंडूला. 2 रन्स सहजतेने या ठिकाणी पूर्ण करण्यात येतात. बॅकिंगसाठी क्षेत्ररक्षक आहेत. फक्त 2च घेतील कारण एकतर 2 एकतर 4. स्ट्राईक सागरकडे हवी आहे. ती स्ट्राईक त्याला मिळते. धावफलक जाऊन पोहोचलं पुढे 29 वरती. समीकरण 18चा 5 चेंडूंमध्ये या धावा उभ्या राहाव्या लागतील. सामना क्लोज आलाय. सागरकडे ती क्षमता आहे. सागरकडे ती गुणवत्ता आहे आणि ती गुणवत्ता आता त्याला सिद्ध करावी लागेल. थांबल्या आतापर्यंत अमोल फराड लवकर बाद झाला. त्या मागोमाग मच्छिंद्र बाद झाले. किरण बाद झाला.
जिम्मेदारी त्याच्यावरती. प्रतीक दुसऱ्या बाजूला आलाय. विठ्ठलचं हे षटक ज्यामध्ये त्याला धावा डिफेन्स करायच्यात 21. एका चेंडूमध्ये 3 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 5-18चं समीकरण. लॉंग ऑनला चेंडू टप्पा पडलाय. क्षेत्ररक्षक येतो. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल कंप्लीट. फेक स्ट्रायकिंग एंडला होते. सागर वेगाने पोहोचतो त्या ठिकाणी. फेक की थोडी समोर पडली आणि त्याचंच कारण सागरला त्यांना देखील स्ट्राईक नाही द्यायची. त्याच कारणासह फेकी त्यांनी स्ट्रायकिंग एंडला केली होती आणि इथे 2 रन्स मिळते. धावफलक 31 वरती. गरज आहे ती आता 16 धावसंख्येचे. चेंडू शिल्लक 4 चेंडू 16 धावा. चर्चा नक्कीच पाहायला मिळाली प्रतीक आणि सागरमध्ये लगेचच. एकतीस या आकड्यावरती बॅटची मागणी करण्यात येते. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा धोनीला आपण बघायचो, अगोदर धोनी मैदानाच्या आतमध्ये जेव्हा उतरायचा लाईट वेट त्याची बॅट असायची, परंतु ज्या बॅटच्या तुलनेत जेव्हा तो स्लॉगमध्ये बॅटिंग करायचा तेव्हा तो बॅट चेंज करत असताना हेवी बॅट वापरायचा, जेणेकरून जास्तीत जास्त फटके सीमारेषेच्या बाहेर मारले जातील. आणि या सामन्यामध्ये देखील कमीत कमी 3 मोठ्या फटक्यांची गरज आहे. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक, 4 मध्ये 16ची गरज. तयार होतोय गोलंदाज. बॅक टू दी बॉलर. ड्राईव्ह करताय. सिंगल कंप्लीट. प्रत्येक धावेल दुसऱ्या धावेसाठी. फेकी करताय स्ट्रायकिंग एंडला. सागरची विकेट महत्वाची आणि त्याच कारणास्तव फेकी आता देखील आली, परंतु धावा मिळतात 2. धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचलं ते म्हणजे 33 वरती. 33 धावा धाव फलकावरती आहेत. 3 मध्ये आता बनवायच्या धावा 14. 14 रिक्वायर्ड, रिमेनिंग 3. विठ्ठलचा अगेन्स्ट सागर फराड. यावेळा देखील बॅट आणि चेंडूचा काहीसा संपर्क नव्हता. सेकंड रन महत्वाचे असेल. चेंडू थोडा त्या ठिकाणी निसटला आणि रन सेकंड कंप्लीट होते. 3 चेंडूंवरती येतात 2 प्रत्येकी. धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे 35 वरती. 4 चेंडूंमध्ये येतात 2 दुहेरी प्रत्येकी धावा. सो 8. 4 चेंडूंवरती 1 वाईट. धाव फलक 35 वरती. 2 चेंडू 12. कंपल्सरी चेस. 2 मध्ये 12. 2 षटकार. 2 लिगल डिलिव्हरीज. सो 2 षटकार इथे मारावे लागतील. तयार होतोय गोलंदाज विठ्ठल. सागर फराडच्या अगेन्स्ट. ऑन साइडला हवेमध्ये मिड विकेटला चेंडू. मिस टायमिंग. गवसले गेले त्या ठिकाणी. हा सेफ अँड जेल टिपला क्षेत्ररक्षकाने. विकेटचं पतन. 1 चेंडू 12. आता हा सामना अवघड पागण्याचा पाण्यासाठी, तर दुसऱ्या बाजूने हा सामना या विकेटच्या जोरावरती खेचत असताना संघ नारेन. 1-12. अवदेवी काकडवाल कॅप्टन ने या. टॉस साठी यायचंय काकडवाल. पस्तीस वरती धावफलक आहे सध्या. 35 वरती तयार होत असताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच गोलंदाज विठ्ठल. 1-12. अखेर हा चेंडू चाललाय तो लॉंग्स ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते. सामना या ठिकाणी संपन्न होतोय आणि 12 धावसंख्येच्या फरकाने विजयी झालाय तो गावदेवी क्रिकेट संघ नारायण. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम पागड्याचा पाडा. संघर्ष चांगला लागला सागर फराडचा, परंतु ज्या क्षणाला मोठे फटके येणं गरजेचे होते ते फटके आले नाही आणि हा सामना त्यांना गमवावा लागतोय. अमोल हेच सांगतात. अमोल नाराज आहेत कारण ते लवकर बाद झाले होते. सागर एका बाजूने किल्ला लढवत होता, तक टोकून बॅटिंग करत होता, परंतु तो सामना विजय करू शकला नाही आणि अर्थातच ते हा सामना गमावत आहेत. हार्ड लक टीम पाकड्याचा फाडा. नारायणचे कॅप्टन, गावदेवी काकडवालचे कॅप्टन. नाणेफेकीसाठी आपण लवकरात लवकर या. दोन्ही टीमचे कॅप्टन उशीर नकोय. टॉससाठी आपण लवकरात लवकर या. नारायण आणि काकडवाल. चला शेक हँड करायचंय. पाकड्याचा पाडा आपण उतरायचं मैदानाच्या आतमध्ये. हस्तांदोलन करण्यासाठी, शेक हँड करण्यासाठी उतरायचं मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. आणि या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार 2 विकेट ज्या गोलंदाजाने मिळवले आणि फलंदाजी करत असताना